नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण लेक्चर सिरीज कोणती सुरू केलेली आता मॅथमॅटिक्सची ही PYQ सिरीज आहे आणि आजचा जो आपला पेपर आहे तो कोणता आहे 10 जानेवारी 2023ला जो काही प्रिव्हियस इयरमध्ये पेपर झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा जे काही डिटेल लेक्चर्स असतील ते आपण ऑलरेडी घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचाच बेस वापरून आपण काय करणार आहोत या ठिकाणी PYQ सिरीज घेत आहोत. तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. या पेपरचं आपलं उद्दिष्ट एवढंच आहे की तुम्हाला एका तासामध्ये एका मिनटाचा जे काही प्रत्येक प्रॉब्लेम्स जे काही 20 प्रॉब्लेम असतील तर एका मिनटामध्ये कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण थोडे क्वेश्चन कमी असतील तरी पण त्याच्यामध्ये प्रॉपर मेथड्स कोणत्या वापराव्यात, त्या एका मिनटासाठी कसं गुणाकार असेल, कसा भागाकार असेल किंवा जे काही कॅल्क्युलेशन असेल त्याला कसं टॅकल करायचं आहे तुम्हाला हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मग आजचा हा पहिला प्रश्न, एक दुकानदार त्याच्या वस्तूंवर 40% सूट देतोय तरीही 20% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 2400 रुपये आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत विचारलेली. ऑप्शन आहेत 1152, 1253, 1354, 6350. आपल्या सर्वांना माहिती आहे जी काही सूट दिली जाते ते कशावरती असते, छापील किमतीवरती असते. आत्ता पण तुम्ही जर दुकानात गेला तुम्हाला म्हटलं तर 10% तुम्हाला 100 रुपयाच्या वस्तूवरती 10% किंवा 10 रुपये सूट दिली. याचा अर्थ असा होतो 100 रुपये छापील किंमत होती आणि 10 रुपये काय आहे तुम्हाला सूट दिली, म्हणजे ती 90 रुपयाला तुम्हाला वस्तू घ्यायची आहे. सूट दिल्यानंतर जे काही गणित किंवा जे काही कॅल्क्युलेशन तयार होतं सूट दिल्यानंतर, सूट वजा केल्यानंतर छापील किंमतीतून सूट वजा केली तर त्याच्यामधून जे भेटतं आपल्याला ते असते विक्री किंमत. तर त्याच सर्व गोष्टी आपण या ठिकाणी वापर करूया. या ठिकाणी बघा 40% म्हणजेच किती, सर्वांमध्ये 40/100, 0 0 2 2 4 2 5 10 बरोबर. हा शून्य गेला, 2 2 4 2 5 10 म्हणजेच या ठिकाणी 2/5 हा पूर्णांक तयार झाला. 5 रुपयावरती 2 रुपयाची सूट असा त्याचा अर्थ होतो. ही काय आहे, छापील किंमत आहे. छापील किंमत का हो 40% सूट म्हणजेच किती, 40% म्हणजेच किती 2/5. सूट कशावरती असते, छापील किंमतीवरती असते. या पूर्णांकाचा अर्थ काय होतो, 5 रुपयावरती 2 रुपयाची सूट, म्हणजे ही छापील किंमत आहे. तर हा काय आहे, ही काय आहे तुमची सूट आहे बरोबर. छापील किंमतीतून सूट वजा केली तर तयार काय होते, विक्री किंमत तयार होते. म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आहे, 5 आणि 2चा 3. ही काय आहे तुमचं विक्री आहे बरोबर. आता या ठिकाणीच पहा, छापील किंमत किती आहे 5, सूट किती आहे 2, विक्री किंमत किती झाली तुमची 3. यामध्ये काय सांगितले, 2400 रुपयाची छापील किंमत आहे. छापील किंमत दिली या ठिकाणी, ही आपली छापील किंमत आहे बरोबर. या ठिकाणी काय सांगितले, 2400 रुपये आपली काय छापील किंमत आहे, 2400 रुपये बरोबर. 2400 रुपये जर छापील किंमत असेल ही याची किती पट येते बघा. या ठिकाणी 5 चोक 20, 85 40, 480 पट आहे. यावर विक्री किंमतीचं किती येईल, या ठिकाणी पहा गुणिले 480 पट करा. 3 0 0 3 8 24, 3 चोक 12 2 14, 1440 रुपये ही काय आली, विक्री किंमत आली. आता एक वस्तू 1440 रुपयाला विकली त्यावेळी नफा किती रुपये होतोय, तरी 20% नफा होतोय असा त्याचा अर्थ झाला. हे गणित हेच झालेलं आहे. एक वस्तू 1440 रुपयाला विकली त्यावेळी 20% नफा होतोय. आता जो काही नफा असतो आपला तो काय सांगतो, खरेदी किमतीवरती नफा असेल तोटा असेल आपण कशाच्या बेसवरती काढला असतो तर तो नेहमी खरेदी किमतीवरती काढतो. जसं या ठिकाणी छापील किमतीवरती सूट दिली जाते त्याचप्रमाणे नफा आणि तोटा कशावर असतो, खरेदी किमतीवरती असतो. आता या ठिकाणी पहा 20% नफा म्हणजेच किती 1/5 बरोबर. आता नेहमी म्हणजे याचा अर्थ काय होतो, 5 रुपयावरती 1 रुपयाचा नफा आहे बरोबर. म्हणजे ही किंमत काय आहे, खरेदी किंमत आहे तुमची, ही काय आहे तुमचा नफा आहे बरोबर. म्हणजे एक वस्तू तुमची, एखादी वस्तू तुमची काय आहे, एका वस्तूची खरेदी किंमत तुमची 5 रेशो आहे, त्यावरती तुम्ही ती विकली त्यावेळी नफा किती रुपयाचा झाला तुमचा 1 रुपयाचा. म्हणजे ती वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे तुमची 5 आणि 1 6. कसं
5 रुपयावरती एकचा नफा, 5 रुपयाची वस्तू आहे आणि तुम्ही ती विकली त्यावेळी तुम्हाला 1 रुपयाचा नफा झाला. म्हणजेच काय, 5 अधिक 1 6 रुपये असणार ती वस्तूची किंमत. 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकली त्यावेळी तुमचा नफा 1 रुपया झाला, असा त्याचा अर्थ होतोय. तुम्ही मला सांगा या ठिकाणी विक्रीची किंमत किती आली, 1440. या ठिकाणी घ्या 1400 किती 40. ही याची पट किती आहे, याची पट किती आहे या ठिकाणी पहा. 6 गुणिले 2 किती 12, 6 दुने 12, 6 चौक 24, 240 पट. याची पण काय घ्या तुम्ही 240 पट घ्या. 5 0 0, 5 चौक 20, 5 दुने 10, 2 किती 12. या ठिकाणी बघून एकदा चेक करून द्या. 6 दुने 12, 6 चौक 24 0. बरोबर आहे 1200 रुपये. म्हणजे खरेदी किंमत किती आहे 1200. याच्यामध्ये ऑप्शन आपण दिलेला नाही, याच्यामध्ये एक ऑप्शन असणार आहे 100% 1200 रुपये ही छापील किंमत आहे, सॉरी खरेदी किंमत आहे. ठीक आहे, ऑप्शन ई घ्या. या ठिकाणी 1200 रुपये आहे. ऑप्शन चेक केला मी, ऑप्शन आपला हा लिहायचा राहिला होता. 1200 रुपये खरेदी किंमत आहे. आता तुम्हाला सांगतो ही एका मिनिटामध्ये तुम्ही पटकन फास्टमध्ये अगदी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. बरोबर, पण थोडंसं कुठं काय प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला काय होऊ शकतं, या प्रॉब्लेम्सला वेळ लागू शकतो. आता याच्यासाठी काय करू आपण, सेकंड मेथड पाहूया. या ठिकाणी बघा या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन थोडंसं केलं की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने गणित तुम्हाला सॉल्व्ह होईल. आता या ठिकाणी छापील किंमत किती आली, सॉरी खरेदी किंमत किती आली तुमची 1200 रुपये. आता या ठिकाणी पहा, सपोज आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये, आता ह्या प्रॉब्लेम्सचं जर व्यवस्थित तुम्ही ॲनालिसिस केलं तर या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला काय दिसतंय. या ठिकाणी पहा सूटची टक्केवारी दिली, नफा झालेला दिलेला आहे. सूटची टक्केवारी दिली, नफा झालेला दिला आहे. बरोबर, आणि काढायची काय आपल्याला खरेदी किंमत आणि दिले काय छापील किंमत. सूटची टक्केवारी दिली आणि नफासुद्धा दिलेला असेल तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी पहा ही काय तुमची छापील किंमत भागिले काय घ्यायचं तुम्ही खरेदी किंमत. आता हे सर्व गोष्टी प्रूफ करण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाही, पण तुम्ही आता हे लक्षात ठेवा. तुम्हाला यांचा जर रेशो घ्यायचा असेल तुम्हाला तर काय करणार तुम्ही, या ठिकाणी 100 अधिक प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे जी काही नफ्याची टक्केवारी असेल, 100 वजा सूट म्हणजे डिस्काउंट, हे काय आहे नफा टक्केवारी, नफा, आणि हे काय आहे सूट पर्सेंटेज. या ठिकाणी पहा छापील किंमत आणि खरेदी किंमतीचा डायरेक्ट रेशो आला पाहिजे, कारण तुम्हाला छापील किंमत ऑलरेडी माहीत आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही काय करू शकता खरेदी किंमत काढू शकता. या ठिकाणी पहा 100 अधिक हे किती नफा किती झाला तुमचा 20%, म्हणजे हे किती झालं 100 अधिक 20 किती झाले 120 भागिले 100 वजा डिस्काउंट किती दिला आहे 40%, म्हणजे हे किती आहे 60. हा शून्य गेला, 6 के 6, 6 दुने 12, म्हणजे रेशो किती आला तुमचा 2 आणि 1. हा रेशो कशाचा आहे छापील किंमतीचा आहे, हा 2, आणि खरेदी किंमतीचा रेशो काय झाला 1. बरोबर, छापील किंमतीची किंमत किती दिली तुम्हाला डायरेक्ट 2400 रुपये आहे. बरोबर, 6 चौक 2400, या ठिकाणी 1200, बेक 2 4, ही याची पट किती 1200 घ्या. या ठिकाणी छापील किंमत किती दिली तुम्हाला 2400 रुपये, त्याचा रेशो किती आहे 2. 2ला गुणिले किती 1200 केल्यानंतर, म्हणजे 2ची 1200 पट म्हणजे 2400, तशी 1ची 1200 पट घ्या 1200 रुपये किंमत येणार. म्हणजे डायरेक्ट छापील किंमत दिली, डायरेक्ट खरेदी किंमत तुम्हाला निघेल. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला मांडणी केली किंवा अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. मागाशी कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त होतं, याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन कमी होतं. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनला समजून घ्यायचं आपलं पर्पज मॅक्झिमम गणित सोडवणं असं नाही. आपलं पर्पज काय आहे की त्या प्रॉब्लेम्सला कसं हँडल करायचं हे आपलं पर्पज आहे या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न पहा. एक व्यक्ती 64 km/hने स्कूटर काही अंतर कापते आणि सायकलने 16 km/h या वेगाने सुरुवातीच्या ठिकाणी येते, तर संपूर्ण प्रवासामध्ये झालेला सरासरी वेग काय. या गणितामध्ये काय सांगितलं आहे, एक स्कूटर आहे
ती काय करते, स्कूटर काय करते, इथून या पॉईंटला येते स्कूटरने, बरोबर. आणि पुन्हा काय करतो, या ठिकाणी गेल्यानंतर तो व्यक्ती काय करतो, सायकल घेतो आणि सायकलचा वापर करून काय करतो, इथे येतोय परत. तुम्हाला सांगा, इथून इथपर्यंत जायचं आणि परत इथून इथपर्यंत यायचं, म्हणजे दोघांमध्ये अंतर सेमच आहे. म्हणजे जाण्यासाठी लागलेलं ज्या पॉईंटला जायचं आहे आणि जिथून यायचं आहे दोन्ही अंतर सेमच आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय अंतर सेम आहे. अंतर काय आहे याच्यामध्ये, सेम आहे. जेव्हा अंतर सेम असेल आणि ॲव्हरेज काढायचं आहे, तुम्हाला सरासरी वेग काढायचा आहे, त्यावेळी तुम्ही डायरेक्ट काय करा, 2 गुणिले जाण्यासाठी लागलेला वेग, येण्यासाठी जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग, ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा. थोडक्यात या ठिकाणी फॉर्म्युला पाहूया. या ठिकाणी 2xy भागिले x अधिक y. x आणि y काय आहे, एक जाण्यासाठी वापरलेलं स्पीड म्हणजे स्कूटरचं स्पीड, जाण्याचं स्पीड, आणि एक काय काय यायचं स्पीड. या ठिकाणी बघा 2 गुणिले 64 गुणिले किती 16 भागिले 64 अधिक 16. 64 16 किती 80. या ठिकाणी 80 घ्या डायरेक्टली. या ठिकाणी पहा 2 ने भाग द्या, या ठिकाणी 40 आले, बरोबर. या ठिकाणी 4 10 40, 4 चौक 16, 4 चौक 16, 4 × 24 आणि 25 भागिले 10, 25.6. या ठिकाणी मग विद्यार्थीमधून हा पुढील प्रश्न, 5 महिला एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 8 मुलांना तेच काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर 2 महिला आणि 4 मुलांना हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. या ठिकाणी बघा सिंपल कन्सेप्ट आहे हा. MDH म्हणजे जसं बघा तो MDHचा जो फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल, आपण काय करूया. या ठिकाणी पहा 5 काय आहेत, महिला आहेत. या ठिकाणी 5 W घेऊ आपण, वुमेन्स. 5 वुमेन्स म्हणजे 5 महिला एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 8 दिवसात पूर्ण करतात. हे काय आहे, एक काम, एवढं एक काम आहे ते 5 महिला 8 दिवसात पूर्ण करतात. सिमिलर तेच काम म्हणजेच इक्वल तेच काम 8 मुलांना म्हणजे 8 बॉईजला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. सेम तेच काम. जर रेशो घटला, सेम काम कॅन्सल होणार, बरोबर. या ठिकाणी 10 अमाऊंट असेल, या ठिकाणी 10 असेल तर 10 10 कॅन्सल होतील. या ठिकाणी 20 असेल, या ठिकाणी 20 असेल कॅन्सल होतील. हे कॅन्सल झालं, बरोबर. या ठिकाणी बघा रेशो पहा, 5W गुणिले 8, 8W 8 बॉईज गुणिले 10. हा 8 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10. या ठिकाणी W इक्वल टू किती येईल, 2B येईल. W भागिले B म्हणजेच किती, 2 भागिले 1 हा रेशो आला. W भागिले B म्हणजे वुमेन्स महिलांचा रेशो 2 आहे, तर बीचा मुलांचा रेशो किती आहे, 1. आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, आपल्याला टोटल काम काढायचं. आपलं टोटल काम माहिती आहे का, टोटल वर्क, एकूण काम. या ठिकाणी बघ 5W म्हणजे 5 महिलांनी 8 दिवस काम केलं तर ते काम काय होतं, पूर्ण होतं. मग वुमेन्सच्या ठिकाणी वुमेन्सचा रेशो मांडा, बरोबर. म्हणजेच किती होईल, 5 गुणिले 2 गुणिले 8 किती होईल, 80 काम होणार आहे. 80चं काम आहे ते. किंवा आपल्याला माहिती आहे जे काही काम आहे ते किती माहिती आहे का, नाही. मग 8 मुलं 10 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात. मग बॉईज किती, बॉईजचा रेशो माहिती आहे आपल्याला, एक बॉईजचा रेशो किती, 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी मांडा 8 गुणिले 1 गुणिले किती 10, हे किती 80 काम आहे. मग तुम्ही एकतर हे घ्या किंवा हे घ्या, दोनपैकी एकच कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता आपल्याला काय माहिती आहे, एकूण काम किती आहे 80चं, आणि ते किती कोणाला पूर्ण करायचं आहे, 2 महिला आणि 4 मुलांना किती वेळ लागेल, किती दिवस लागतील विचारलेलं आहे. आता मला सांगा, हे 80चं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि 2 महिला म्हणजे 2 वुमेन्स अधिक 4 बॉईज ह्यांना किती दिवस लागतील. या ठिकाणी 2 गुणिले 2 वुमेन्सचा रेशो किती, 2चा आहे, बरोबर. या ठिकाणी पहा किती होईल, 2 गुणिले 2
बॉईज म्हणजे किती 1 म्हणजेच या ठिकाणी गुणिले 1 करा, किती होईल 80/4 अधिक 4 म्हणजेच 8 म्हणजेच किती 10 दिवस लागतील. 80/8 8 10 80 ऑप्शन कोणता ए. एक्झाममध्ये तुम्ही ज्यावेळी सॉल्व करणार आहात बरोबर तर पटकन सॉल्व करायचं. ह्याला हे कॅल्क्युलेशन जास्त अवघड नसतात त्याच्यामुळे पटापटा तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे जर प्रॅक्टिसने व्यवस्थित केलं तर तुम्हाला 1 मिनटं भरपूर होतो आहे आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी माहिती असेल. याच्यामध्ये काय सर्वात माझं टार्गेट काय रेशो तयार करा. रेशो तयार केलं की तुम्हाला काय टोटल वर्क समजेल. टोटल वर्क समजलं की जी काय जसं कंडिशन दिली त्याला तुम्ही काय करा कॅल्क्युलेशन करा आणि डिवाईड करा. तुम्ही काही प्रॉब्लेम येणार नाही. 10 दिवसामध्ये हे काय होतात काम करू शकतात. या ठिकाणी बघा पुढील प्रश्न √6 √8 आणि √21चं चतुर्थ प्रमाणपद विचारलेलं आहे. आता बघा एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे तुम्हाला. सोपी 4 संख्या असतील. एक आहे ए बी सी आणि डी. हे पहिलं प्रमाणपद आहे, हे द्वितीय प्रमाणपद आहे, तृतीय प्रमाणपद आहे, हे चतुर्थ प्रमाणपद आहे. यांची मांडणी कशी केली जाते A/B = C/D. हा त्यांचं काय असते मांडणी असते. ए म्हणजेच पहिलं प्रमाणपद, बी म्हणजे दुसरं प्रमाणपद, सी म्हणजे तिसरं प्रमाणपद आणि डी म्हणजे चतुर्थ प्रमाणपद. तर आपल्याला काय करायचं आहे चतुर्थ प्रमाणपद काढायचं आहे. यामध्ये पहा जशी व्हॅल्यू दिलेली आहे. आता या ठिकाणी पहा डीची तुम्हाला डी इक्वल टू काढायचं. तुम्हाला डी इक्वल टू म्हणजेच काय होईल ह्या दोघांचा गुणाकार होईल तिरकस गुणाकार बी सी भागिले हा काय होईल ए या ठिकाणी येईल बरोबर. आता या ठिकाणी डी म्हणजे चतुर्थ प्रमाणपद आहे. तर बी किती आहे आपला या ठिकाणी हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. बी म्हणजेच किती आहे आपला √8 गुणिले सी म्हणजेच किती √21 भागिले √6 बरोबर. आता या ठिकाणी पहा कसं सॉल्व करायचं आहे. √8ला कसं मांडू शकतो आपण या ठिकाणी 4 गुणिले 2 गुणिले या ठिकाणी 21ला कसं मांडू शकतो आपण 7 गुणिले 3. या ठिकाणी √6ला काय मांडू शकतो आपण 2 गुणिले 3. या ठिकाणी पहा हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, हा 3 कॅन्सल, हा 3 कॅन्सल. काय राहिलेलं आहे डिवाइडमध्ये या ठिकाणी √4 गुणिले √7. या ठिकाणी 4चा वर्गमूळ किती आहे 2 आणि या ठिकाणी √7 आहे असा. सिंपल फॉर्मॅटमध्ये अगदी एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार प्रॉब्लेम आहे. ऑप्शन काय आहे तुमचा बी. पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न एका शहरातील अस्वलांची संख्या दरवर्षी 3% वेगाने वाढते. शहरातील अस्वलांची सध्याची संख्या किती दिलेली 21,218 आहे. तर 2 वर्षापूर्वी अस्वलांची संख्या किती विचार. म्हणजे सपोज आता या ठिकाणी पहा यावर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी जी काय वाढलेली आहे ती त्यांनी काय सांगितली दुसऱ्या वर्षी किती झाली एकूण ती 21,218 आहे. तर पूर्वी किती होती 2 वर्षापूर्वी किती होती हे विचारलेलं आहे. या ठिकाणी पहा 3% म्हणजेच किती म्हणजेच 3% वाढ आहे. म्हणजेच काय 100 वरती 3ची वाढ. जर आज 3% वाढ 3% म्हणजेच किती 3/100 आणि वाढ काय सांगितली या ठिकाणी वाढत आहे असं सांगितलं बरोबर. सपोज अगोदर किती होती 100 होती 3ने वाढली 103 झाली पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी पण काय झाले यांनी काय सांगितलं आहे 2 वर्षापूर्वीचं सांगितलेलं आहे विचारलेलं आहे आणि दिले किती 2 वर्षानंतर किती झाली 21,218. म्हणजे पहिल्या वर्षी 100 होती 103 झाली. दुसऱ्या वर्षी पुन्हा 3%ने वाढलेली पुन्हा 100 होती 103 होणार आहे. हे पहिल्या वर्षी सेम दुसऱ्या वर्षी पण सेम बरोबर. या ठिकाणी पहा 2 वर्षापूर्वीचा डाटा किती येईल या ठिकाणी हे 100 हे 00 यांचं मल्टिप्लिकेशन करा यांचं मल्टिप्लिकेशन करा. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन तुम्हाला प्रॉब्लेम येईल ते पण आपण सॉल्व करूया. या ठिकाणी 103 हे किती झाले 106 आणि 3×9. कॅल्क्युलेशन कसं केलं त्याचे पण तुम्हाला टेक्निक सांगतो. आता या ठिकाणी पहा या ठिकाणी 2 वर्षापूर्वीची संख्या रेशो आला हा 2 वर्षानंतर या ठिकाणी 100 आहे आणि 200 हा आणि ही 2 वर्षानंतरची रेशो आहे थोडक्यात. पण 2 वर्षानंतरची ॲक्च्युअल संख्या किती दिली 21,218 21,218. ह्याची किती पट आहे या ठिकाणी 9 आहे या ठिकाणी 8 आहे. युनिट डिजिटचा वापर करा.
9 गुणिले 2 केलं 18 येतात. 18 म्हणजे युनिट म्हणजे एकक संख्या 8 येतो. यामध्ये एकक संख्या 8 येतोय म्हणजे 2ची पट असण्याची शक्यता आहे. आपण मल्टिप्लाय करून काय पाहूया. 2ने मल्टिप्लाय करूया. 92 18 8 हातच्याले 1 1 बरोबर आला. बेसक 12 1 हातच्या बे 0 0 1 बे 2 राहील. हां बरोबर 1 राहिला आणि बे की बे ही याची किती आहे 2 पट आहे. म्हणजे याची पण काय तुम्ही 2 पट घ्या. 0 0 0 20,000 काय होणार आहे त्यांची संख्या येणार आहे. आता विद्यार्थी मित्र पहा याच्यामध्ये पण 2 पट घेतले बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आलेला असेल. हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा 103 कसं केलं. 103 गुणिले 103 बरोबर. 103 मध्ये ही संख्या जोडा किती आली 106 बरोबर. आणि ह्या दोघांचा गुणाकार करा 3 त्रिक 9. या ठिकाणी 2 अंकी संख्या पाहिजे आपल्याला नेहमी. काहीच नाही म्हणजे 0 दिला 106 09. सोपंच. या ठिकाणी पहा अजून मी तुम्हाला संख्या देतो आणखीन काही यामध्ये. एकशे 7 गुणिले 107 कॅल्क्युलेशन करायचं आहे. 107 अधिक हे 7 किती येतात 114 बरोबर. 7 गुणिले 7 किती येतात 49. किती मल्टिप्लिकेशन आहे 114 49 बरोबर. या ठिकाणी पहा 109 गुणिले 109 असेल. 109 अधिक 9 किती होतात 118. 9 गुणिले 9 किती 81. गुणाकार हा आला. या ठिकाणी पहा 107 गुणिले 119 असेल. 107 गुणिले 119 बरोबर. या ठिकाणी 107 अधिक हे 19 किती येतात 126. 107 गुणिले 119 किती येतात 107 गुणिले 107 अधिक 19 किती येतात 126. आता या ठिकाणी पहा 19 गुणिले 7 7 9 किती 63. 7 1 7 6 किती 13. आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे 2 डिजिटची संख्या पाहिजे 33. आणि हा जो 1 आहे तो काय करा तुम्हाला यामध्ये ॲड करायचा आहे. किती झालं 127 33 बरोबर. या ठिकाणी पहा 106 घ्या. 106 गुणिले 109 करा तुम्ही किती येणार 106 आणि 109. 106 आणि 9 किती होतात 115 बरोबर. या ठिकाणी 6 गुणिले 9 किती 54. किती झालं गुणाकार 115 आणि 54. आपल्याला या क्लासचा पर्पज काय आहे की त्या एका मिनिटामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन प्रॉपर करायचं आहे. जास्त यामध्ये आपलं टार्गेट नाही की 20-20 प्रश्न एका तासात झाले पाहिजे आत्ताच्या कंडिशनला. तर आपलं पर्पज काय आहे की आपलं कॅल्क्युलेशन मेथड एका मिनिटासाठी प्रॉपर झाली पाहिजे आणि हे आपलं उद्दिष्ट आहे. कोणत्याही प्रॉब्लेम कोणत्या लेवलने बघायचं कसं बघायचं किंवा त्याच्यामध्ये कसं आपलं ॲनालिसिस करायचं ह्या ॲनालिसिसचा पार्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. ठीक आहे. आपण काही पुढील प्रॉब्लेम पाहूया. बघा पुढील प्रश्न. ए हा 12 दिवसात एक चित्र रंगवतोय. बी तेच चित्र 8 दिवसात रंगवतोय. सी हा तेच चित्र 10 दिवसात रंगवतोय. जर बी व सी या दोघांनी एकत्रित एला 1 दिवसाआड मदत केली व एने या कामाची सुरुवात केलेली असेल तर एने केलेल्या कामाचे दिवस किती किंवा असाही प्रश्न असेल की ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण होतं. यामध्ये काय सांगितलं आहे यामध्ये काय सांगितलं कंडिशन पहा. ए काय करतो पहिल्या दिवशी काम करतो आणि दुसऱ्या दिवशी काय केलं जाते एला बी आणि 2 सी ह्या दोघं जण मदत करणार म्हणजे तिघं मिळून काम करणार. परत तिसऱ्या दिवशी काय होणार ए एकटा काम करणार आणि पुन्हा काय करणार आहे ए अधिक बी अधिक सी असे तिघं मिळून काम करणार. असं काम करत करत शेवटी किती दिवसात काम पूर्ण होईल किंवा एने किती दिवस काम केलं. एने पहिल्या दिवशी काम केलं एने दुसऱ्या दिवशी काम केलं एने तिसऱ्या दिवशी काम केलं एने चौथ्या दिवशी काम केलं 5व्या दिवशी 6व्या दिवशी काय असेल ते हे विचारलेलं आहे. आता यामध्ये काय सांगितलं आपल्याला
ए किती दिवसात काम करू शकतो हे माहिती आहे, बी किती दिवसात काम करू शकतो हे माहिती आहे आणि सी किती दिवसात काम करू शकतो हे माहिती आहे. हे तिघांचं काम माहिती आहे, परंतु एकूण काम किती हे माहीत नाही आपल्याला. मग अशा कंडिशनमध्ये जे काही दिवस दिलेले असतात त्या दिवसांचा लसावी घ्या आणि तो लसावी म्हणजे काय असतो, आपण एकूण काम मानत असतो आपण. या ठिकाणी पहा, एला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, 12 दिवस बरोबर. बीला ते काम पूर्ण करायचं असेल तर किती दिवस लागतात, 8 दिवस. आणि सीला तेच काम पूर्ण करायचं आहे तर किती दिवस लागतात, सीला 10 दिवस. बरोबर. आता एकूण काम किती आहे आपलं माहिती आहे का, एकूण कामासाठी काय करा, या तिघांचा लसावी घ्या. तिघांचा लसावी किती येईल, 120. 120ला 12ने भाग जातोय, 8ने भाग जातोय, 10ने भाग जातोय. 120ला बघा या 8ने पण भाग जातोय, 8 1 8 आणि 8 5 40, 15 28 असे बरोबर. एकूण काम किती आहे, 120. 120चं काम आहे. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे शॉर्टकट काय झाले, 120चं काम 12 दिवसात पूर्ण करतोय, तर एका दिवसात किती काम करेल, एची काम करण्याची कॅपॅसिटी किती, क्षमता किती एका दिवसामध्ये, 120 भागिले 10, 120 भागिले 12 किती येईल, 10ची कॅपॅसिटी आहे. बी काय करतोय, 120चं काम 8 दिवसात पूर्ण करतोय, म्हणजे बीची काम करायची एका दिवसाची कॅपॅसिटी किती, 120 भागिले 8 किती येते या ठिकाणी, 15 28 असे. आणि सीची किती येईल या ठिकाणी, 12 येईल. आता ही काय आहे, या सर्वांची कॅपॅसिटी आहे बरोबर. आता काय सांगितलं त्यांनी, पहिल्या दिवशी काय करतोय, ए कामाची सुरुवात करतोय. या ठिकाणी पहा, ए आहे, दुसऱ्या दिवशी ए बी आणि सी. पहिल्या दिवशी ए काम करतोय, ए म्हणजे किती, 10चं काम करतोय, 120 पैकी 10चं काम केलं एने. दुसऱ्या दिवशी या तिघांची बेरीज बघा, हे किती येतात, 37 येतात, 5 2 7 2 आणि 3. तिघं मिळून किती दिवस काम करतात, तिघं मिळून एका दिवसात किती युनिटचं काम करतात, 37 बरोबर. म्हणजे 2 दिवसामध्ये 2 डेज, 2 दिवसामध्ये एकूण काम किती होत आहे, 47चं बरोबर. जर याला गुणिले 2 केलं तुम्ही किती होईल, 2 7 14, 2 2 2 4 8 किती 94. या ठिकाणी 4 दिवस येतील. 2 दिवसात 47चं काम, 4 दिवसात 94चं काम. राहत आहे किती, 120 पैकी 4 दिवसामध्ये 94चं काम झालं, राहिलं किती काम, 16 युनिटचं काम राहिलं. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी पहिल्या दिवशी एने काम केलं, दुसऱ्या दिवशी बीने काम केलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा एने काम केलं, चौथ्या दिवशी किती कोणी काम केले, ABCने काम केले. 5व्या दिवशी काय करावं लागेल आपल्याला, यामध्ये किती काम राहिले, सॉरी या ठिकाणी किती राहिले, 94 6 26चं काम राहिले ना या ठिकाणी बरोबर का. हे 94 अधिक 6 100 आणि वरची 20 126, वरची 20 26 बरोबर. आता या ठिकाणी पहा, 5वा दिवस असणार आहे 5th. यामध्ये किती पुन्हा काय करेल, या 26मध्ये ए काय करेल, पुन्हा 10चं काम करेल बरोबर. 10मध्ये राहतील किती, म्हणजे 16चं काम राहील पुन्हा. म्हणजे या ठिकाणी पहा, अधिक 1 दिवस केला, 1 दिवस बरोबर. या 1 दिवसामध्ये किती काम होईल, पुन्हा एकूण 5 दिवसामध्ये किती काम होईल 5व्या दिवशी, हे 94 अधिक 10 कितीचं होईल, 104चं काम होईल. राहतात किती 16चं काम आणि हे भागिले 37 ABCचं. हे जर उत्तर घेतलं तर 0.4 येईल, म्हणजे 5 दिवस अधिक 0.4 म्हणजे 5.4 हे तुमचं उत्तर असेल. काय प्रॉब्लेम वाटत असेल तर जरूर सांगा, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उत्तर देण्यात येईल. या ठिकाणी पुढील प्रश्न पहा, एका व्यक्तीचे उत्पन्न 95,000 रुपये आहे, त्याचा खर्च किती 75,000 रुपये आहे आणि त्याचं उत्पन्न किती सांगितले 18% आणि खर्च 12% वाढला तर बचतीत किती टक्के वाढ होईल. उत्पन्न दिले, खर्च किती होतोय ते सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला बचत किती होते हे समजत. उत्पन्न वजा खर्च म्हणजेच काय असते बचत. त्याच्यानंतर उत्पन्न परत 18% वाढवलं, म्हणजे 95,000 रुपये 18% वाढवले. खर्च जो 75,000 रुपये आहे तो 12% वाढवला.
तर त्याची बचत जी राहणार आहे ती बचत किती टक्क्याने वाढलेली असतो, असा प्रश्न विचारला. या ठिकाणी पहा, आपल्याला माहिती आहे खर्च म्हणजे काय असतो, सॉरी जे काय उत्पन्नाचा अर्थ काय होतो आपला, उत्पन्न म्हणजेच काय असतो, जे काही आपण खर्च केलेला आहे आणि जी आपण बचत केली या दोघांची बेरीज म्हणजे काय असतो, आपले उत्पन्न असतं. बरोबर, खर्च अधिक काय असते, ही बचत. बरोबर, उत्पन्न याच्यामध्ये काय सांगितले, 95,000. बरोबर, या ठिकाणी खर्च किती सांगितले, 75,000. आणि याच्यामुळे बचत किती होईल, 95,000 वजा 75,000 किती राहील, 20,000. या ठिकाणी काय करा, जास्त मोठे कॅल्क्युलेशन होऊ शकतं तुमचं. हे 3 शून्य जातात, कट करा, रेशो घ्या. यामध्ये हे 3 शून्य जातील तुमची, रेशो घ्या. यामध्ये बाब 95 आहे, 75 आहे, 20 आहे. 5ने सर्वांना भाग जातोय, 5ने भाग घालवा. 5 1 5, या ठिकाणी पहा 5 1 5, 5 9 45 इक्वल टू 15 इक्वल टू काय, 5 चौक 20. आता किती पर्सेंटेजने वाढवले त्यांनी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. उत्पन्न आहे ते किती टक्क्याने वाढवलेले, 18% वाढवलेले. या ठिकाणी खर्च आहे तो किती टक्क्याने वाढवलेला आहे, 12%. जी काय होणारी बचतीची वाढ आहे ती 1% मानूया आपण. बरोबर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, या ठिकाणी पहा डायरेक्ट 18 × 19 तुमचे पाडेपाठ असतील तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही काय करा 19 × 10 + 8 डायरेक्ट घ्या. या ठिकाणी किती येईल, 190 अधिक 8 9 72, 8 9 72, 7 8 7 किती, 15, 2 9 5 किती, 14, 342. असं जर सॉल्व केलं तर काय होतं की कॅल्क्युलेशन चुकणार नाही याची गॅरंटी राहते. कारण 10ने मल्टिप्लाय करणं म्हणजे डायरेक्ट 1 शून्य, जी संख्या आहे 19ला 10ने मल्टिप्लाय करणं डायरेक्ट 190. 8ने मल्टिप्लाय केलं, 8ने 7ने 5ने आपण कोणती 1 ते 9ची संख्येने मल्टिप्लाय करत असेल तर आपली चुकण्याचा चान्स पूर्णपणे कमी असतो. थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन ठेवायचं, कारण संख्या पण अगदी छोट्या आहेत. बरोबर, या ठिकाणी किती आलं, 342. या ठिकाणी बघा 12 पंचे 60 किती, 12 पंचे 60, 6 12 6 किती, 18, 180. एकच मिनटं, हे किती आले, 180. आणि या ठिकाणी 4 × x किती, 4x. आता 342 वजा 180 किती येतील, या ठिकाणी डायरेक्ट वजा 180 करा, किती येईल, 2 0 0, 342 आहे ना, हा या ठिकाणी किती राहतील, 8 आणि 6 14, 2 1 राहतील, 160 राहिले. 160 इक्वल टू 4x, तर x इक्वल टू किती येईल, भागिले 4 करा, 4 चौक 16, 40%. काय तर चुकलेलं आहे आपलं, या ठिकाणी 2 राहतात. बरोबर का, 2 0 2, 162. 162 भागिले किती, 4, 4 चौक 16, 0 4 25, 40.5. ऑप्शन डी आहे 140.5. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील जे लेक्चर असेल तर आपण काय करूया, पुढील काही नवीन गणितांसोबत पाहूया. याच्यातच काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहे, एका मिनिटामध्ये कसं कॅल्क्युलेशन करायचं हे शिकायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.